सर हे रक्षक 1.0 फॉर MHT CET 2026 काय आहे? सांगतो बेटा, सांगतो. तत्पूर्वी ज्यांनी आपली रक्षा केली आणि ज्यांच्यामुळे आपण आहोत अशा छत्रपती शिवाजी महाराजांना आपण मानाचा मुजरा आणि वंदन करू. शिवजयंतीच्या पावन दिवशी रक्षक 1.0 ला मी ऑफिशियली लॉन्च करतोय. सर याचे डिटेल्स काय सगळं सांगतो. मला माहिती आहे उद्या परवा जे काही तुमचा मॅथमॅटिक्सचा पेपर आहे, शेवटचा बोर्डचा पेपर आहे, तरी पण हा व्हिडिओ मी आता बनवतोय कारण शिवजयंतीपेक्षा मोठा उत्सव नाही, मोठा प्रसंग नाही. आपल्याला जर काहीतरी मोठी करायची असेल तर दिस प्रोग्राम इज वन स्टॉप सोल्युशन फॉर युअर MHT CET 2026 फिजिक्स इन विच आय एम गोइंग टू कव्हर एंटायर सिलेबस विथ ऑल क्वेश्चन्स. जे जे टाईपचे क्वेश्चन्स येतात तेवढं जमलं लिमिटेड टाइममध्ये तेवढं करू. आय रिपीट, 11वी असू द्या 12वी असू द्या, आपण एकही चॅप्टर सोडणार नाही. अगदी एरर असू द्या, वेक्टर असू द्या, NLM असू द्या, मोशन इन अ प्लेन असू द्या, रे ऑप्टिक्स असू द्या, वेव्ह ऑप्टिक्स असू द्या, मॉडर्न फिजिक्स असू द्या, काही असू द्या, आपण काहीही सोडणार नाही. निश्चितपणे विद्यार्थ्यांचा डाऊट असणार की सर आधीच MHT CET PYQ सिरीज आहे, तिथे करंट इलेक्ट्रिसिटी आणि EMI पेंडिंग आहे आणि 11वीचा सिलेबस पण काही चॅप्टर्स पेंडिंग आहे, मग ते कधी पूर्ण होणार? जर पूर्ण सिलेबस तुम्ही सुरुवातीपासून शिकवणार तर सांगेल, सगळं सांगेल, कुणाचंच नुकसान होऊ देणार नाही. नवीन विद्यार्थी आहेत जे आपल्या चॅनलवर आलेले आहेत आणि पुढे सुद्धा येतील, आणि जुने विद्यार्थी आहेत जे आधीच या चॅनल सोबत आहेत. दोन्ही विद्यार्थ्यांचं नुकसान नाही होणार असा प्रोग्राम मी डिझाईन करेल, ती चिंता तुम्ही माझ्यावर सोडा. पुढचा प्रश्न, सर हा प्रोग्राम फ्री असणार आहे की पेड असणार आहे? बेटा यूट्यूबवर सगळे लेक्चर ऑफ दिस प्रोग्राम विल बी कम्प्लिटली फ्री. याचा कुठलाही चार्ज नसेल. म्हणजे आजपासून तर 10 एप्रिल असेल, 11-12 एप्रिल जी काही आपली MHT CET ची डेट आहे तिथपर्यंत टिल फर्स्ट अटेम्प्ट आय विल बी विथ यू, की जेव्हा आपण फिजिक्सला पूर्ण टॅकल करू, कशा टाईपचे क्वेश्चन्स येतात, कसे अप्रोच करायचे, कुठला फॉर्म्युला यूज करायचा, शॉर्टकट काय, ट्रिक काय, सगळं करेल. मग जरी प्रोग्राम फ्री असला तरी तुझी मेहनत, तुझी उत्साह प्रचंड लागणार आहे. सर याचं शेड्यूल काय असेल? सर याचा टाइम टेबल सांगा, कुठले कुठले चॅप्टर कधी कधी कव्हर करणार सर, आणि ते EMI करंट इलेक्ट्रिसिटीचा एकदा विषय मिटवून टाका की सर. सांगतो बेटा, सगळं सांगतो. आधीच MHT CET चे लेक्चर्स आहे चॅप्टर 1, परत 1 शॉटची काय गरज पडली? ती गरज यासाठी आहे कारण एक चॅप्टर आपल्याकडे तेव्हा मी 7-7 तासात कव्हर केलाय, 6-7 तासात. तर तू करू शकणार आहे का? 6 तासाचं लेक्चर फॉर 1 चॅप्टर फिजिबल आहे का? आता प्रॅक्टिकल आहे का? सर नाही आहे. म्हणून तर ही सिरीज आणतोय मी, आणि असे भरपूर विद्यार्थी आहेत महाराष्ट्रात ज्यांना पण या प्रोग्रामचा फायदा झाला पाहिजे. बरोबर आहे ना? आपल्याला सर्वांचा विचार करून चालायचा आहे, म्हणून हा प्रोग्राम आहे. ठीक आहे. आता 21 फेब्रुवारीला संध्याकाळी कधी सर? 6 वाजता, संध्याकाळी 6 वाजता मी सगळ्या डिटेल्स डिस्क्लोज करेल. पण मला 2 महत्वाच्या मुद्द्यांवर ओपिनियन पाहिजे, कारण तुम्ही जे म्हणाल त्याप्रमाणे मला त्याचा चेंज करता येईल. सगळ्यात पहिलं फर्स्ट इज आणि सगळ्यांनी कमेंट करायचंय, कारण जेवढे जास्त कमेंट्स असतील तेवढं मला कळेल की नक्की तुमचं ओपिनियन काय, त्यानुसार मला निर्णय घेता येईल. नाहीतर मग तुमचं मत तिथे ग्राह्य धरलं जाणार नाही. ठीक आहे ना? तर फर्स्ट इज की सर लेक्चरचा टायमिंग काय असला पाहिजे? टायमिंग तर मी तुम्हाला 3 स्लॉट देतोय. 3 स्लॉट. एक मॉर्निंगवाला, मॉर्निंग बेटा, मॉर्निंग 6:30 ते 9 असू शकतात, 9:30 असू शकतात, जे काही आहे, किंवा 8:30 असू शकतात. 2 तासाचं लेक्चर असेल किंवा 3 तासाचं. हे एक तर हा मॉर्निंगचा, किंवा अजून आपण असं करू शकतो की इव्हनिंगला, म्हणजे 11 ऑनवर्ड्स. ठीक आहे. किंवा म्हणजे हा आफ्टरनूनवाला, आणि इव्हनिंगचा कुठे सर? तर इव्हनिंगला बेटा 6च्या नंतर, 6 ऑनवर्ड्स, जे काही आहे. 2-2 तासाचं लेक्चर असेल, 3 तासाचं असेल, जे काही असेल ते. एक हा टायमिंगचा मुद्दा तुम्ही मला सांगा की मॉर्निंग स्लॉट पाहिजे तुम्हाला, आफ्टरनून स्लॉट पाहिजे का, कुठला स्लॉट सर? इव्हनिंग स्लॉट पाहिजे. दुसरा मुद्दा, दुसरा एक गंभीर मुद्दा आहे, तो म्हणजे काय सर? की बेटा लेक्चरचा फॉर्मॅट काय ठेवू मी? लेक्चर फॉर्मॅट. आता जे जेई आणि नीटचं पॅटर्न आहे, तर जेई आणि नीटच्या पॅटर्न मध्ये 1 शॉट लेक्चर्स असतात. 1 शॉट लेक्चर्स म्हणजे कसं की आता कुठला तरी चॅप्टर आहे, वेव्ह ऑप्टिक्स चॅप्टर आहे, तर वेव्ह ऑप्टिक्स जे काही सर असतील
किंवा मॅडम असतील जे कोणी घेतात तर ते 4, 4.5, 5 तासात घेतात. ठीक आहे ना. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी कव्हर केल्या जातात. एक तर हा मुद्दा, किंवा दुसरा आपल्याकडे ऑप्शन आहे, तुम्हाला हा नसेल आवडत की सर 2-2 तासाचे लेक्चर ठेवा पण रोज ठेवा. म्हणजे माझ्याकडे आता 2 आहे. ऑप्शन ए तुम्हाला देतो मी की डेली लेक्चर पाहिजे, डेली. आणि ऑप्शन बी देतो की अल्टरनेट डेजला लेक्चर पाहिजे. अल्टरनेट डे. जे अल्टरनेट डे असेल ते 1 शॉट असेल. दिस इज 1 शॉट. ठीक आहे. 1 शॉट मग 4 तासाचं असू शकतं, 4.5 तासाचं असू शकतं, मला नाही माहिती, पण 4-4.5 पेक्षा जास्त नाही राहणार आणि सगळ्या गोष्टी कव्हर करण्यात येतील. आणि इथे सर डेलीला बेटा 2-2 तास, 2 तास म्हणजे 2-2.5 तास एक दिवस, दुसऱ्या दिवशी 2-2.5 तास, म्हणजे ओव्हरऑल 4-4.5 तास ते पण होईल. तर या 2 गोष्टी मला सांगा. फर्स्ट इज टायमिंग आणि सेकंड इज व्हॉट सर, लेक्चर फॉर्मॅट काय असला पाहिजे. आणि दुसरा काय तर आमचं 11वी राहिले ते करून टाकावं सर, आणि तुम्ही ते EMIचे 2 चॅप्टर करून टाकावं सर. EMI आणि करंट इलेक्ट्रिसिटी ए करून देईल रे बाबा, करून देईल. आतापर्यंत केले ना, मग पुढे पळून चाललो का मी? करून देईल बेटा, काळजी करू नको. तू फक्त अभ्यासाकडे लक्ष दे. तुला मला रिझल्ट आणून द्यायचा आहे. अरे आणशील ना रिझल्ट, COP VJTI मिळेल ना तुला? मिळेल, 100% मिळेल, काळजी करू नका. तो त्याची काळजी मी घेतो, ते माझ्यावर सोडा तुम्ही. तो अगेन आय से, शिवजयंतीच्या या उत्सवावर, या पावन दिवशी मी रक्षक 1.0 अल्टिमेट डिफेन्स सिस्टम फॉर MHT CET 2026 लॉन्च करतोय. अभ्यास करत राहा, गणिताचा पेपर देऊन या. मग 21 तारखेला संध्याकाळी 6 वाजता भेटू. मात्र या 2 प्रश्नांसाठी मला जास्तीत जास्त कमेंट पाहिजे. ऑल द बेस्ट.